मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे। यावर अद्यापही सरकारकडून तोडगा निघालेला नाहीये। एक घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे आणि सरकार देखील हे सर्व आंदोलन कसं खरं तर यावर तोडगा नेमका काय काढणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भातच घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत घटना तज्ञ उल्हास बापट सर आहेत। सर, जे आंदोलन सुरू आहे आजचा तिसरा दिवस आंदोलनाचा तोडगा निघू शकला नाहीये। काल देखील शिंदे समितीचे शिष्टमंडळ जाऊन भेटून आले, पण चर्चा निष्फळ ठरल्याची माहिती आहे। काय नेमक्या तरतुदी आहेत जेणेकरून हे आंदोलन संपणार किंवा आंदोलन कुठेतरी थांबणार? काय दिवसेंदिवस हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो जास्त जास्त किचकट आणि कॉम्प्लिकेटेड होत चाललाय। अगदी आपल्याला स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं त्याच्या आधी घटना समितीमध्ये पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडलं होतं, ज्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की जे मागास वर्ग आहेत त्यांना वर आणण्याकरता त्या खास तरतुदी करायची आवश्यकता आहे लोकशाहीमध्ये। हे जे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन आहे त्याचंच रूपांतर पुढे आपल्या राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये म्हणजे प्रास्ताविकेत झालं, त्याच्याची हेच लिहिलेलं आहे। आता डॉक्टर आंबेडकर या विषयावर बोलताना घटना समितीमध्ये असं म्हणाले की मी ही जागा अशाकरता स्वीकारली, पद म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन मी का झालो, तर या दलित वर्गाला वर आणण्याकरता मी झालेलो आहे। परंतु 14व्या कलमामध्ये समानतेचा अधिकार दिलाय आणि 15-16 कलम इत्यादी कलमांमध्ये राखीव जागा ज्या दिल्यात ते त्यांना वर आणण्याकरता दिल्यात, तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही। राखीव जागा हा मूलभूत अधिकार नाही, समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे। हे आमच्या हक्काचं वगैरे हे घोषणा देतात, पण तसा तो अधिकार नाही। त्यामुळे अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही, म्हणून रिझर्वेशन 50% वर नेता येणार नाही असं आंबेडकरांनी क्लिअर केलं होतं। त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की समजा 75% लोक मागास असतील तिथले तर काय करायचं, ते म्हणले तरी सुद्धा आरक्षण 50%लाच मिळेल। आता हाच बरोबर मुद्दा इंद्रसानी केसमध्ये 93 साली म्हणजे झाले 30 वर्ष होऊन गेली, मान्य झाला की 50% वर आरक्षण देता येणार नाही। मग आता आरक्षण कसं द्यायचं, तर सुप्रीम कोर्टाने, मी तुम्हाला फक्त लेटेस्ट पोझिशन सांगतोय कॉन्स्टिट्यूशनच्या, ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे। ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, तर मागास आयोग पाहिजे एक, त्या मागास आयोगाने तुम्ही ज्या गटाला मागास म्हणताय तो मागास म्हटलं पाहिजे आणि सिद्ध केलं पाहिजे। दुसरी गोष्ट एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे, तो आत्ताचा असायला पाहिजे। त्यांचं कंटेम्परेनियस आणि कोलेट असे 2 शब्द वापरलेले आहेत, म्हणजे 50 वर्षापूर्वीचा 100 वर्षापूर्वीचा डेटा चालणार नाही। आत्ता काय स्थिती आहे, कारण ते बदलत राहतं। जो गट पूर्वी मागास होता तो आता प्रगत असू शकतो, किंवा जो पूर्वी प्रगत होता तो आत्ता मागास असू शकतो। आत्ता कोण मागास आहे ते बघायचं, हा नंबर 2 म्हणजे एम्पिरिकल डेटा पाहिजे। आणि 3, 50% वर नेता येणार नाही, या अटीत बसणारं आपल्याला करायला पाहिजे। त्यामुळे आता मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही किंवा कुठल्याही व्यक्तीमध्ये मला व्यक्तिगत रस नाही। घटनेच्या दृष्टीने जरांगे जे म्हणतायत की मला आरक्षण हे ओबीसीतूनच मिळालं पाहिजे, म्हणजे 50%च्या आतनं मिळालं पाहिजे, ते बरोबर आहे। पण 50%च्या वर जर का ते गेलं तर ते घटनाबाह्य ठरवलं जाईल सुप्रीम कोर्टाकडनं। त्यामुळे ते काय म्हणतात की पहिले 22-22.5% शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे, त्यानंतरचे 27% जे आहेत ते ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत। आता जर का मराठा हा बॅकवर्ड आहे असं धरलं गेलं तर तो याच्यातच येणार, मग हा लढा जो आहे तो ओबीसीच्या जागा कमी होणार, म्हणजे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये हा लढा प्रामुख्याने चालू राहतो। एक लक्षात ठेवा की मुख्यमंत्र्यांना काय वाटतं किंवा जरांगेंना काय वाटतं याला महत्त्व नाहीये, राज्यघटना काय म्हणते याप्रमाणे सर्व चालणार आहे शेवट, आणि राज्यघटना काय म्हणते हे सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे। सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। त्यामुळे मला जे दिसतंय ते आत्ता हे अशा काही पोझिशनला दोन्ही आलेत की कोणीतरी एकाने माघार घेतल्याशिवाय याला तोडगा निघूच शकणार नाही एक। आणि आत्ता डायरेक्ट जर का यांनी एखादा समजा कायदा केला की मराठ्यांना दिलं ओबीसीतनं, तरी या ट्रिपल टेस्टमध्ये ते बसतं का हे पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाणारच आहेत काही लोक, आणि ते मग बसतं का, नाही तर ते घटनाबाह्य ठरवलं जाईल। एक गोष्ट लक्षात ठेवा की केशवानंद भारती खटल्यापासनं कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करून सुद्धा बदलता येत नाही। तसं जर का कोणी केलं, आता 99वी घटना दुरुस्ती जी केली मोदींनी, ती घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरवली सुप्रीम कोर्टाने। तेव्हा समानतेचा जो अधिकार आहे
त्याच्याहून जास्त अपवाद म्हणजे 50% वर रिझर्वेशन नेता येणार नाही, हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि त्यामुळे काही लोक असं म्हणतात सध्या की मग ते 60% 70% न्यावं म्हणजे सगळ्यांना अकॉमोडेट करता येईल, तर तसं करताच येणार नाही. तुम्ही 50% वर सर्व राज्यांमध्ये आत्ता भारतातल्या 50% आसपास रिझर्वेशन आहे. 1-2% वाढू शकतं, कारण एक्सेप्शनल केस हा त्याला अपवाद धरलेला आहे. जिथे जिथे ते वर गेलं 60% 70% तिथे तिथे हायकोर्टाने ते उडवलं. फक्त महाराष्ट्रामध्ये योगायोगाने काय झालं की हायकोर्टाने ते मान्य केलं, पहिल्यांदा केलं, पण सुप्रीम कोर्टाने ते अमान्य केलं. आता हायकोर्टाने हे कसं मान्य केलं सुरुवातीला, हेच आमच्यासारख्यांना प्रश्न अशा करता पडतो की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतो 141 कलमाखाली. आणि सुप्रीम कोर्टाने जर का सांगितलं की 50% वर नेता येणार नाही, तर बॉम्बे हायकोर्टने ते कसं मान्य केलं हेच मला आधी मुळात कळत नाही. पण ते अर्थात नंतर गेलं. तेव्हा या पोझिशनला आपण आता आहोत. पुन्हा सांगतो, ट्रिपल टेस्ट म्हणजे मागास आयोग पाहिजे, त्यांनी त्या गटाला मागास ठरवलं पाहिजे. पॉईंट 1. एम्पिरिकल डेटा आत्ताचा पाहिजे, पूर्वीचा चालणार नाही. आणि 50% वर ते नेता येणार नाही. ही ट्रिपल टेस्ट आहे. याच्यात जर का बसलं तर आरक्षण मिळतं. तेव्हा जरांगेंची जी मागणी आहे की मला ओबीसीतूनच ते पाहिजे, ही मागणी बरोबर आहे. परंतु आता हे करायचं असेल तर बाकीच्या टेस्ट पूर्ण करायला पाहिजेत ना. ते आत्ता लगेच देता येणार नाही. आत्ता लगेच समजा सरकारने केलं की दिली, मी हायपोथेटिकल सांगतोय की दिलं मराठ्यांना ओबीसीतनं, ते चॅलेंज होणार ना सुप्रीम कोर्टात. मग तुमचा मागास आयोगाचा रिपोर्ट कुठे आहे, आत्ताचा एम्पिरिकल डेटा कुठे आहे, हे सगळं विचारलं जाणार आणि पुन्हा ते रद्द होणार. म्हणजे दोन्ही बाजूनी मला जे दिसतंय ती म्हणजे मी थोडंसं काहींना हे स्ट्रॉंग वाटेल, पण परिपक्वता नाही आहे इथे. दोन्ही बाजूनी 27% आहे ना, मग ते वाटून घ्यायला पाहिजे तुम्हाला. ओबीसी आम्ही देणार नाही त्यातलं असं नाही म्हणता येणार. ते मराठा जर का मागास ठरले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रश्न मला गेले काही दिवसांमध्ये दोन्ही बाजूचे लोक माझ्याकडे कन्सल्टेशनला आले होते. दोघांना मी समजावून सांगितले, दोघंही ऐकत नाहीत, माझी ही गोष्ट वेगळी. पण मराठा आहे आता उदाहरणार्थ, तर जे मंत्री आहेत मराठा, जे मर्सिडीज आणि लेक्सस गाड्यांमधनं हिंडतात, ते मागास नाही, ते उघडच झालं. पण माझ्याकडे जी धुण्या भांड्याची बाई आहे ती पण मराठा आहे, ती 4थी पास आहे, ती सामाजिकदृष्ट्या बॅकवर्ड आहे, ती एज्युकेशननी बॅकवर्ड आहे, तर ती येते ना ओबीसीमध्ये. त्यामुळे माझं स्वतःचं घटनेचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून असं मत आहे की सगळ्याच ठिकाणची जी क्रीमी लेअर आहे ती काढून टाकायला पाहिजे. आणि क्रीमी लेअर लोक काढत नाहीत अशा करता की हे जे सगळे मंत्री वगैरे आहेत हेच मुळात क्रीमी लेअरमध्ये आहेत, त्यामुळे ते काढणार नाहीत, मग स्वतःवरच अटॅक केल्यासारखं होईल ते. त्यामुळे या स्टेजला आता आलेलो होता. पण जरांगेंची मागणी बरोबर आहे, पण ती पूर्णत्वाला नेणं सरकारला कठीण आहे. तेव्हा आपण एका डेड एंडला आलेलो आहे गल्लीच्या. नाही, पण तुम्ही जसं म्हणताय की जरांगेंची मागणी योग्य आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची, ती शक्य होऊ शकते. कारण ज्या पद्धतीने एकूण राजकीय त्याला विरोध देखील तितका होऊ शकतो, किंवा ओबीसीतले जे काही लोक आहेत ती देखील या सगळ्याला विरोध करू शकतात. मग त्या सगळ्या संदर्भात काय तोडगा? मी तुम्हाला सांगितलं तसं की याला कॉम्प्रोमाइज करायला लागेल, अतिरेकी भूमिका घेऊन चालणार नाही. जर का 27% सगळे मागास लोक येणार असतील, अदर ओबीसी येणार असतील, आणि जर का मराठ्यांना मागास आहेत असं कमिशननी सिद्ध केलं, तर त्यांना त्याच्यातच घालावं लागेल. आमचं कमी होतं रिझर्वेशन हे नाही म्हणतात, ते 27% सामोपचाराने वाटून घ्यावं लागते. आणि ते इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास जे आहे तो वेगळा गट आहे. त्याच्यामध्ये याच्या खाली ज्यांना रिझर्वेशन मिळालं आहे त्यांना इकॉनॉमिक वीकर सेक्शन खाली मिळत नाही. तेव्हा मराठ्यांना जर का इथनं मिळालं तर ते रद्द होईल त्यांचं तिकडचं. हां, त्यामुळे इतकं सोपे आत्ता प्रश्न नाही आहेत. याच्यावर दोन्ही पक्षांनी मॅच्युरिटीची म्हणजे सामंजस्याची भूमिका घेणं मला आवश्यक वाटतं, नाही तर याचं उत्तर मिळणार नाही. आत्ता जे सरकार एकदम जागं झालं आहे, गेले कित्येक वर्षानुवर्ष हे चाललं आहे ना, मग कुठे आहे तुमचं कमिशन, कुठे आहे एम्पिरिकल डेटा, का नाही केला? सगळे सरकार जबाबदार आहेत. म्हणजे आत्ताचंच असं मी म्हणत नाही, याच्या आधीच्या सरकारने काय मोठे दिवे लावले. त्यामुळे सगळे लोक यांना राजकीय नेते जबाबदार आहेत. आणि शेवट तुम्हाला सांगतो की हे मतांचं राजकारण असतं. पॉलिटिक्स, मी सुद्धा MA पॉलिटिक्स केलेलं आहे, त्यामुळे मला थोडंसं पॉलिटिक्स कळतं. पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर. तेव्हा सत्तेत राहणं महत्त्वाचं असतं, का जे सत्तेत नाही त्यांना सत्तेत येणं महत्त्वाचं असतं. मग मतांचं राजकारण होतं. आंबेडकर साहेबांनी, डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की रिझर्वेशन हळूहळू कमी करत न्या,
दर 10 वर्षांनी पुनर्विलोकन करा, त्याचं कमी कमी करा आणि काही दिवसांनी जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि हे रिझर्वेशन बंद झालं, शून्यावर आलं पाहिजे. आपलं उलटं झालं. ते जे 30% होतं ते वाढत वाढत काही ठिकाणी तर 80%वर गेलं. मग ते हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने उडवलं आणि 50%वर आणलं, ती गोष्ट वेगळी. पण हे आता मतांचं आणि सत्तेचं राजकारण चालू आहे. घटनेची जी तरतूद आहे मी तुम्हाला सांगून झालेली आहे. पण मग काही लोक जे राजकीय नेते आहेत ते असं देखील सुचवतात, काल देखील शरद पवार अहिल्यानगरमध्ये म्हटलेत की तामिळनाडूचा जो काही पॅटर्न आहे तो आपल्याकडे लागू केला पाहिजे, घटना दुरुस्ती केली पाहिजे आणि त्यावेळी या सगळ्या आंदोलनावरती तोडगा निघू शकतो, असं देखील त्यांनी पर्याय सुचवला आहे. नाही, मला असं वाटतं की हे त्यांचं विधान विथ ऑल रिस्पेक्ट फॉर हिम चुकीचं विधान आहे. याचं कारण असं की तमिळनाडूमध्ये जे 69% आता रिझर्वेशन आहे त्याचं कारण तो कायदा त्यांनी 9व्या शेड्यूलमध्ये टाकला आहे. आणि 9व्या शेड्यूलमध्ये जर का कुठला कायदा टाकला तर त्याला समानतेच्या अधिकारावर तो अतिक्रमण करतो म्हणून आव्हान देता येत नाही. पण 9व्या शेड्यूलमध्ये 9वा शेड्यूल घटनेचा भाग आहे. त्यामुळे 9व्या शेड्यूलमध्ये टाकायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती करणं महाराष्ट्राच्या हातात नाही. मग ते पार्लमेंटकडे 2/3 मेजॉरिटीने लोकसभा राज्यसभेत झालं पाहिजे. मग हे होणारच नाहीये. आणि आता ते त्यावेळी झालं, हे नरसिंहरावच्या काळामध्ये झालेलं आहे 30 वर्षापूर्वी. आता काय होत आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की केशवानंद खटल्याप्रमाणे बेसिक स्ट्रक्चरवर आघात होत असेल तर घटना दुरुस्ती करूनही ते करता येणार नाही. ती घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरवली जाईल. म्हणजे आता जर का कोणी असं म्हटलं की आम्ही 9व्या शेड्यूलमध्ये टाकतो 50 ऐवजी 70%वर नेता येणार नाही. ती घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरेल. त्यामुळे हा जो मुद्दा साहेबांनी मांडलाय तुमच्या, हा माझ्या मते घटनेचा विद्यार्थी म्हणून हा कोर्टात टिकणार नाही. म्हणजे त्याला देखील चॅलेंज होऊ शकतं सुप्रीम कोर्टात. 100% होणारच चॅलेंज. आणि ते बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे, समानतेच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे. त्यामुळे 50%चं 60-70वर देता येणार नाही. दुसरं एक मुद्दा देखील उपस्थित केला तो चंद्रकांत पाटलांनी की EWS हेच मराठ्यांचं आरक्षण आहे आणि दुसरं मराठा समाज हा काही मागासलेला नाहीये, त्यांना काही दलितांसारखं अस्पृश्यतेची वागणूक ही दिली गेली नाहीये. हा देखील त्यांनी या सगळ्या मुद्द्याला एकूण भूमिका त्यांच्याकडनं मांडण्यात आलेली आहे. नाही, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी काही राजकारणामध्ये जात नाही. चंद्रकांत दादा पाटील माझे चांगले मित्र आहेत, परंतु तो त्यांचा विचार असेल. पण एक तर ते फक्त मराठ्यांकरता केलेली नाही इकॉनॉमिक वीकर सेक्शन, हे नंबर 1. आणि मराठ्यांमधला काही भाग मागास आहे ना, सगळ्यात काय अजिबातच मागास नाही असं म्हणणंही मला ते पटत नाहीये. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की माझ्या आजूबाजूचे काही मराठी निश्चितच मागास कॅटेगरीमध्ये येतील. तेव्हा हेही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे ओबीसीतनं जे मागतायत हे योग्य आहे का अयोग्य हे मुळात ठरवानं. मग ते रिझर्वेशन दिलं आहे याला अर्थ उरत नाही काही. ते मागास असतील तर त्यांना ओबीसीतनं मिळायला पाहिजे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आत्ता तर काही कोणाला देता येणार नाही. या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान हैदराबाद गॅझेटचा देखील मुद्दा उपस्थित केला गेलाय, जरांगेंनी देखील उपस्थित केला होता किंवा मराठा समाजातल्या काही मान्यवरांनी. तुम्हाला काय वाटतं की तो एक पर्याय असू शकतो की? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टमध्ये एम्पिरिकल डेटा जो आहे तो कंटेम्परेनियस म्हणजे आत्ताचा पाहिजे असं म्हटलेलं आहे. 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी काय झालं याला महत्त्व नाही. आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळी जो मागास समाज होता तो आत्ता प्रगत असू शकतो, तर त्यावेळी जो प्रगत होता तो आत्ता मागास असू शकतो. त्यामुळे आत्ताची स्थिती काय आहे याच्यावरच रिझर्वेशन मिळणार आहे. कुठल्या तरी ब्रिटिश काळातल्या गॅझेटमध्ये काय होतं याच्यावर ते मिळणार नाही असं मला वाटतं. आता हा केस सुप्रीम कोर्टात गेली की सुप्रीम कोर्ट ठरवेल आणि सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर सुप्रीम कोर्ट जे म्हणेल त्याप्रमाणे आम्ही घटना शिकवतो. पण मग आता हे आंदोलन कुठेतरी थांबवावं यासाठी सरकारकडे नेमके काय पर्याय आहेत? सरकार मुख्यमंत्र्यांकडे किंवा एकूण सरकारची जी उपसमिती मराठा समाजासाठी तयार करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे नेमके काय काय पर्याय आहेत जे त्यांच्या पुढे मांडू शकतात? नाही, मला नाही काही सांगता येणार कारण मी पॉलिटिक्सवर कधीच बोलत नाही. जरांगेंची कायदे नाही घटनात्मक काय त्यांच्याकडे पर्याय असू शकतात? नाही, पर्याय नाहीच आहे त्यांच्याकडे. त्याच्यात जर का टाकायचं असेल ओबीसी मध्ये तर त्याला ट्रिपल टेस्ट पास करावी लागेल आणि ट्रिपल टेस्ट पास न करता आत्ता देऊन टाकलं, कायदाच करून टाकला एकदम, तर तो कायदा चॅलेंज होणार सुप्रीम कोर्टात, म्हणजे तो टिकणार नाही पुन्हा. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं तसं की आपण डेड एंडला आलेलो आहोत आत्ता आणि ते
प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि मतांच्या राजकारणामुळे आपण आलेलो आहोत. सगळ्यांनी एकत्र बसून सामोपचाराने यातनं निश्चितच तोडगा काढता आला असता, तो काढलेला नाही. अच्छा, पण मग याला एक देखील असं म्हटलं जातं की आता हे सगळं होत असताना मागे देखील मागच्या वेळी जेव्हा आंदोलन झालं होतं त्यावेळी देखील अधिवेशन, स्पेशल अधिवेशन बोलून सगळ्यांची चर्चा करणं किंवा सगळे विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी यांची सगळं असं काही करून काय त्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्या पक्षांनी एकत्र बसून सामोपचाराने मॅच्युरिटी दाखवून यातनं हा प्रश्न निश्चित सुटू शकतो. पण आता तसं चाललेलं नाही. प्रत्येक जण पक्षाच्या बाजूने बोलतो. आता तुम्ही मला जी उदाहरणं दिलीत, एक शरद पवारांचं दिलं, दुसरं चंद्रकांत पाटलांचं दिलं, ते त्यांची पक्षाची बाजू मांडतायत. तसं नाही. तुम्ही एक नागरिक भारताचं कल्याण कशात आहे, महाराष्ट्राचं कल्याण कशात आहे, मागास जातीचं कल्याण कशात आहे, हा जरा ब्रॉडर विचार जर का केला सगळ्यांनी एकत्र येऊन, तर निश्चितच मार्ग निघू शकतो. कुठल्याही परिस्थितीतून मार्ग निघू शकतो, सामंजस्य आणि मॅच्युरिटी दाखवली तर. तर आपण घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. मात्र आपण आता डेड एंडला आलेलो आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांची जी काही मागणी आहे ती मागणी योग्य आहे, मात्र ती सोडवायची कशी हा देखील प्रश्न आता सरकार पुढे आहे. त्यासाठी सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि हा सर्व जो काही मुद्दा आहे आरक्षणाचा तो सामोपचाराने सोडवण्याची देखील तितकीच गरज असल्याचं उल्हास बापट यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.